आता जो मोमेंट आहे ना तो अंगावर काटा आणणारा मोमेंट आहे. शेंगा बटाट्याची भाजी आहे, भाकरी आहे मस्त. तर मित्रांनो, आता आपला मला पाठी बघताय तुम्ही, आपला होळीचा खांब उभा राहिला आणि आता भेटूया संध्याकाळी. आपण आता जातो, आपण जेवूया मस्त घरी. धावण्यासोबत काहीतरी केलं असेल आणि बस संध्याकाळी परत तुम्हाला दाखवतो. हे असं माझं गाव सुंदर डोंगराच्या पायथ्याशी बसलेलं बघताय. तिथे आंब्याचं झाड आहे, तिथे आम्ही येतो नॉर्मली बसायला आणि इथे माझं घर आहे. तर प्रत्येक वेळी ब्लॉगमध्ये बघता तुम्ही गणपतीला कसं असतं, हिरवंगार असतं सगळं. आणि इथे आता उन्हाळ्यात आहे थोडंसं, पण सुंदर दिसतं आणि शांत. बघा, हा रस्ता आपल्या घराकडे जातो आणि हे आपलं गाव काय मस्त दिसतं बघा ना. इकडे आम्ही लहानपणी क्रिकेट खेळलो आहे, व्हॉलीबॉल खेळलो आहे, खूप 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 काय मस्त मजा केली आहे, धमाल केली आहे इथे. सकाळी तर घावणे बघितले तुम्ही बरोबर. आता शेंगा बटाट्याची भाजी आहे, भाकरी आहे मस्त. हे आंबे ह्यांनी तोडले, जस्ट कैऱ्या तोडल्या सॉरी, बायने आणि बंटीने. खातात सगळं खाल्लं आणि मस्त कढी गेली ताकाची दह्याची. चला जेवूया मस्त, पौष्टिक जेवण जेवूया गावातलं. मस्त दुपारची झोप झाली आणि आता मस्त सनसेटचा माझा फेवरेट जो टाईम आहे कोकणातला, सनसेटला कोकण एकदम काहीतरी भयानक दिसतं. म्हणजे एकदम बोलतात ना, एकदम असं सोनेरी सगळं मस्त, असं मस्त वाटतं. प्रत्येक घर, प्रत्येक कौल, प्रत्येक असं म्हणजे जमिनीवर तुम्ही समोर बघताय, समोर बघितलं बघा मस्त असं सगळं चमकतं असं मस्त. हे बघा आपलं घर बघा किती मस्त चमकतं, मस्त वाटतं यार. तर जरा आता श्वेताला व्हिडिओ पाठवा जाऊया फटाफट इथून फोंड्याला, आणि तिकडे रेंज मिळते. आणि मग त्यानंतर मग आपण चाललो आहे पुढच्या आपल्या उत्सवाच्या प्रथेला. चला बघा नक्की, तुमच्यासाठी आता चाललो आहे फोंड्याला. आणि फोंड्याला व्हिडिओ सेंड होतात, मग ती एडिट करते आणि तिथून मग तिकडे पोस्ट करेल ती. चला जय. आपल्या देवीचं वार्षिक सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम आपण जेव्हा शिगना उत्सवाला सुरुवात करतो, एक पूर्वजणी स्वतः परंपरा रीत रिवाज असे आखून दिलेले आहेत. त्याप्रमाणे शिगम्याच्या वार्षिक सुरू म्हणजे नारळ 9 दिवसाला होतो. या 9 दिवसात पूर्ण सुचिरभूतपणे हा कार्यक्रम आपण सर्वांनी, तुमच्या सर्वांच्या सहकार्यातून आपण सगळे करूया. आणि तुम्ही जे करण्यासाठी सर्वांनी चांगलं सहकार्य कराल ती पूर्ण आम्हाला कल्पना आहे. दुसरी गोष्ट, देवाने जे काय सांगितलं ज्या सृष्टीबद्दल, ते सृष्टीचं सुद्धा आपण तंतोतंत पालन करायचं आहे. आत्ता जो मोमेंट आहे तो अंगावर काटा आणणारा मोमेंट आहे. तर बघा, कारण की इथून देव, पावणादेवी मंदिरातून देव मांडावरती जाते. तो जो मोमेंट आहे ना, तुम्ही फक्त बघा. आता टाकतो
शूट वगैरे करतो. अंगावरती काटा गूज बंप बेसिकली.
काय करायचं हार्दिक शुभेच्छा. काम करतो अरे समजदार तर नाही काय रे होय. तू काम घे. समजच्या लेकराकडे घे. सांगा झाला तेव्हा. पाणी काय दिसत नाही पाणी. परवा वाव अवतार पडला हे कोण इजला इजला रे इजला 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 बाकी बाकी
तर मित्रांनो, आता देव बघितलं तुम्ही की आपल्या पावणादेवी मंदिरातून कसं ते पूजन करून 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 ओवाळणी करून करून ते आता ह्याच्यावरती आलेत, गावठणवाडीत म्हणजे मांडावरती. आणि उद्या ते जाणार आहेत चव्हाट्यावर. तर असं मस्त आज वाटलं. आणि आज खूप म्हणजे मला वाटतं लहानपणी बघितले तसं, आणि आता मी एवढ्या वर्षानंतर बघतोय आणि ते तुम्हाला दाखवतोय, तर मलाच खूप खूप भारी वाटतंय. आणि खरंच खूप मस्त. म्हणजे मला असं खूप बोलतात ना, कसं बोलू तुम्हाला, असं पॉझिटिव्हिटी बोलतात ना, किंवा स्पिरिच्युअल, किंवा असं एकदम असं वेगळं फील झालं खरंच हे बघताना सगळं. आणि ती वाईब होती, त्या काळोखातून चालतोय मस्त सगळे एकदम एकत्र लाईनीमध्ये, पूर्ण गाव आहे. खूप 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 भारी वाटलं ना. म्हणजे ही जी प्रथा आहे ना, ती किती वर्षापासून सुरू आहे, आणि मी अशी आता ती अनुभवतोय. ती खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी खरंच. तर तुम्हाला कसं वाटलं, काय वाटलं, नक्की कमेंटमध्ये सांगा. तुमच्याकडे कुठल्या कुठल्या प्रथा आहेत तुमच्या गावामध्ये, किंवा तुमच्या ह्याच्यामध्ये कशा संस्कृती परंपरेने ज्या चालतात, तर नक्की त्या कळवा. तर मला पण आवडेल की बघायला, ऐकायला. आणि तर प्लीज बाकी काय लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि